आजचा हा कार्यक्रम सेवानिवृत्तीचा कार्यक्रम। बाळाराम जाधव साहेब नाव म्हणजे सगळ्यांच्या परिचयाचं नाव। आज या भिवंडी शहरामध्ये आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक असा मुलगा म्हणून एक कामाला लागला होता की जो माझं वय कसं असं आहे तर त्याच वयामध्ये ते कामाला लागले होते आणि एक सफाई कामगार म्हणून ते कामाला लागले। पण त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या मनामध्ये त्यांना शिक्षण घ्यायचं होतं, ते खचले नाही का त्यांनी त्यांचा जो प्रवास आहे मी एक सफाई कर्मचारी आहे मी तिथपर्यंतच राहील असं केलं नाही। तो एक आदर्श त्यांनी आपल्याला दिलेला आहे। साहेब कामाला लागले सफाई कर्मचारी म्हणून, पण ते काम करत असताना त्यांचं जे शिक्षण होतं मला असं वाटतं की ते आतापर्यंत शिक्षण घेत होते आणि त्यांचं शिक्षण घेऊनच ते आज सहाय्यक आयुक्त शिक्षण विभागामध्ये उपायुक्त पर्यंत पोहोचलेले आहेत। साहेबांबद्दल बोलायचं झालं तर स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत ज्या शहरामध्ये कुठला असं एक ठिकाण नसेल, कुठला असा भूभाग नसेल की बाळाराम जाधव साहेब नाव नाही माहिती। तर आज एक कसं आहे माहिती, एक कमतरता अशी वाटेल की ही जी जागा आहे, ही उणीव आहे, हे साहेबांनंतर कोण भरून काढेल। आज माझ्यासारखा मुलगा बिटनिक्षक काम करतो, मी सुरेंद्र भोईर साहेबांकडे जाऊ शकतो, साहेब मला प्रॉब्लेम झाला, बाळाराम जाधव साहेबांकडे जात होतो की साहेब मला प्रॉब्लेम झाला। उद्या असं होईल आपण कोणाकडे जायचं, एक हक्काचा माणूस, आपला माणूस म्हणजे आपल्याला एक आधार होता सगळ्यात, आणि त्यांच्याकडे घेण्यासाठी भरपूर काही आहे साहेबांनी भरपूर सगळ्यांसाठीच चांगलं केलेलं आहे, सगळ्यांसाठीच विचार केलाय। आणखीन एक सांगेल की साहेबांचा काम करायची साहेबांची जी पद्धत आहे, कार्यालयीन कागदोपत्री असेल, कार्यालयीन वेळ असेल, साहेबांची न चुकता आज बघा आम्ही जरा दिलगिरी व्यक्त करतो, माननीय सहाय्यक आयुक्त आणि आम्ही इकडे येत असताना गाडी पंक्चर झाली होती आणि आम्ही सगळे तिथे वेळ झाला त्यासाठी उशिरा पोहोचलो, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त आहे। परंतु जाधव साहेब वेळेत आले, त्यांच्या सुरुवातीपासून सगळ्या गोष्टी एकदम वेळेत होतात। तर आज त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे। आजच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देईल की आपल्या आयुष्यात आपल्याला आरोग्य संपन्न हो। मी त्यांना एवढ्या शुभेच्छा देईल की आता तुम्ही जे उर्वरित आयुष्य आहे ते आपल्या कुटुंबासाठी घालवावं, आपल्या परिवारासाठी द्यावं, आणि आम्हाला ज्या ज्या वेळी अडचण निर्माण होईल कार्यालय कामामध्ये तेव्हा आम्हाला मार्गदर्शन करावे जसे करता तुम्ही। या प्रभाग समिती 3 मध्ये मी सुद्धा या ठिकाणी सहाय्यक आयुक्त या पदावर कार्यरत असताना मी काम करत असताना कोणालाही नाहक त्रास दिला नाहीये। जे काम प्रत्येक भूभाग लिपिकांनी किंवा इतर डिपार्टमेंटचे शहर विकासचे लोक समजा असतात, कर्मचारी अधिकारी यांना जे सोपवलेलं काम आहे ते त्यांनीच करायचं आहे। परंतु तक्रारी नागरिकांच्या सामान्य सदस्य याच्या तक्रारी येतच असतात, त्या तक्रारीचे निवारण हे होतच असतो आणि प्रत्येक गोष्टीला राग त्यांचा, आपल्यावरती रोष त्यांचा असतो, त्या रोषाला सामोरे जाऊन सुद्धा आपल्याला ते काम करावं लागतं। आणि तुम्ही या ठिकाणी आज प्रभाग 3च्या वतीने मला जो सत्कार केला तुमचे सगळ्यांचे मी आभारी आहे आणि कायम सुखी उभी राहील। बाळाराम जाधव आमचे सिनियर सहाय्यक आयुक्त आहेत, आमच्यासोबत त्यांनी बरेच वर्ष काम केलेलं आहे। बाळाराम जाधवला तसं मी लहानपणापासूनच ओळखतो आणि त्यांना मी दादा म्हणूनच संबोधतो। बाळाराम जाधव हे असे एक व्यक्ती आहेत तर त्यांनी काम तर केलं आणि त्यांनी सगळ्यांना मिळून मिसळून सगळ्यांना समजावून मार्गदर्शन करून, सिनियर असल्या कारण ते नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करत होते। अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलं। त्यांच्या कामाची पद्धत अशी होती की लहान किंवा मोठ्या जे असेल त्यांना ते सांभाळून सगळं घेत होते। मुख्यतः त्यांनी काम प्रमोशनबद्दल त्यांनी खूप मोठा आस्थापनाचे सहाय्यक आयुक्त असताना त्यांनी रोस्टर तयार केला, पदोन्नती त्यांना लोकांना कशी मिळेल त्याविषयी त्यांनी चांगलं काम केलं। बरेच वारस हक्काची त्यांनी कामं केली। अशा पद्धतीने त्याच्या कामाची व्याख्या फार मोठी आहे। माणूस खूप चांगला होता, मनमिळाव होता। त्यांचा आज 39 वर्ष त्यांना सेवेला पूर्ण झालेली आहेत। त्यांचा सेवापूर्तीचा काळ पूर्ण 31 तारखेला होत आहे। 31 तारखेला साधारणतः रविवार आलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही त्यांना आज होती आमच्या प्रभाग समिती कार्यालयामध्ये बोलवलं। त्यांचा सेवापूर्तीचा काळ पूर्ण होत असल्याकारणाने त्यांचा सोहळा ठेवला, त्यांना शाल, श्रीफळ, नारळ, एक मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला व त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन त्यांना आयुष्यामध्ये त्यांचं आरोग्यदायी लावो, त्यांचं सुख समृद्धीनं आयुष्य